प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। दीपनगर येथे नवीन प्रकल्पाची निर्मिती युद्ध पातळीवर सुरू असून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कोणतेही प्राधान्य देण्यात आले नाही। यामुळे बेरोजगारी वाढली असून न्याय मिळावा यासह प्रमुख मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले आहे। जय महाराष्ट्र। हे आंदोलन आम्ही प्रकल्प बाधित जे गावं आहेत त्या गावकऱ्यांचे बेरोजगारीचा प्रश्न असेल, काही CSR फंडाचा प्रश्न असेल त्याच्यासाठी लावलेला आहे। पण दीपनगर प्रशासन एवढा ढिम्मा आहे की त्यांनी आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, 4 तारखेला एक केलं आणि कालपासून आम्ही हे बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। पण अजूनही प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा घाम फुटलेला नाही। या आशयाने आम्ही आज परत एक परिपत्रक त्यांना देत आहोत की उद्यापासून आंदोलनाची दिशा आम्ही बदलून आंदोलनाला तीव्र स्वरूप आणून हे जे 660 मेगावॅटचे जे दोघी मेन गेट आहे ते आम्ही कामबंद आंदोलन उद्यापासून सकाळपासून केलं आहोत। तेव्हा जर प्रशासनाला काही घाम फुटला तर नक्कीच न्याय मिळेल आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही, हेही देखील आम्ही त्यांना इशारा वाटे सांगतो आहे। हायवे नजीक अनेक अवैध वीज भट्ट्या कार्यरत असून सदर भट्ट्यांमुळे रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। मात्र वेळोवेळी तक्रार करून देखील संबंधित प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याची खंत जनसामान्यात आहे। शहरातील खडका चौफुली नजीक ग्रीन व्ह्यू जवळील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा साठविला जातो। त्यामुळे अत्यंत दुर्गंधीमय वातावरणातून रहदारीकरांना ये-जा करावी लागते। मृत प्राण्यांची अवशेषे, प्राण्यांची पिसे, सडलेल्या कचऱ्यामुळे कमालीची दुर्गंधी या रस्त्याच्या कडेला होत असते। ज्येष्ठ नागरिक येथून सकाळी फेरफटका मारतात, त्यांचेही आरोग्य या घाणींमुळे धोक्यात येत आहे। संबंधित प्रशासनाने त्वरित याची दखल घेण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे।